कर्जाचा विषय महत्त्वाचा नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही असं देखील शिंदेंनी बोलून दाखवलंय। दरम्यान काल परांड्यातील पाहणी दौऱ्यादरम्यान अजितदादा कर्जमाफीच्या प्रश्नावरून चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले। सगळ्यांचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही। लाडक्या बहिणींना 45,000 कोटी देतोय अशा शब्दात त्यांनी संतापही व्यक्त केलाय। परंतु तुम्ही धीर घालू नका। आम्ही सगळेजण मुख्यमंत्री आम्हाला कळतंय ना, आम्ही काही तर गोटे खेळायला आलोय। एवढं ना सकाळी 6ला सुरू केलं बा आम्ही करमळ्याला। जे काम करताना त्याचीच मुळा बरं नव्हतं। एवढं जीव तोडून चालतोय, अजून पण एका ठिकाणी जायचंय। आम्हालाही कळतंय ना, आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय। आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो। शेतकऱ्यांची वीज माफी केली, 20,000 कोटी रुपये भरतोय। इथं साधू वाढलाय माझा कार्यकर्ता, यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं परांड्यामध्ये झालंय, भूममध्ये झालंय, पाणी आले, लोक अक्षरशः घाबरून गेली। तिथलं मी सूत्र फिरवली। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी संघ करता येतात, पैशाचं सोंग करता येतात। हे भयानक संकट आहे, हे मोठं संकट आहे। हे आता इथं पैसे विषय हा विषय महत्वाचा नाही। आम्ही त्यांना मदत देताना कुठेही हात आखडता घेणार नाही। शेतकऱ्यांना मदत देताना थोडंसं काटकसर करावी लागेल, ती आम्ही करू, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत देताना आम्ही कुठलाही हात आखडता घेणार नाही। त्यांना सडळ असते, मदतीची आवश्यकता आहे, त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांना उभं करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल। पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका। ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका। लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत। पैशात सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे। 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे। यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही। 65,000 कोटी व्याज भरतात हे लोक। ही मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार? मतं घेण्यासाठीच दिले ना। लाडक्या बहिणींचा वापर काय केला? सत्तेमध्ये येण्यासाठी। नाही तर तुम्हाला कोण विचारले असते महाराष्ट्रात? मग याचा अर्थ असा की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? शेतकऱ्याच्या आत्महत्या बघत राहणार का अजितदादा? त्यामुळे माझा प्रश्न थेट हाच आहे की तुम्ही घोषणा केली, 1 वर्ष होत आहे आता पुढच्या महिन्यामध्ये, आणि 1 वर्षामध्ये जर सरकार शेतकऱ्यांना घोषणा करूनही जर कर्जमाफी करत नसेल तर तुमची नियत साफ नाही। तुम्ही तुमचं केवळ बोलून वेळ मारून नेण्याचा तुमचा इरादा